सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून बेड्या ठोकल्यात। आरोपी विजय दास हा रेस्टॉरंटचा वेटर आहे। गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। तर सैफ अली खानच्या हल्ल्यासंदर्भातील आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। तो रेस्टॉरंटचा वेटर असल्याचं कळतंय आणि त्याचं नाव हे विजय दास असं आहे। त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्यासोबत। मनश्री, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? एएनआयच्या हवाल्यानं ही बातमी देण्यात आलेली आहे की सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आता ठाण्यातून पोलिसांनी जेरबंद केलेला आहे, अटक केलेली आहे। अधिक याबाबतचे जे अपडेट्स आहेत की हा आरोपी नेमका कोण होता, सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या उद्देशाने त्या हा हल्ला केला होता, या गोष्टी प्रकाशात येणं अद्यापही बाकी आहे। मात्र तुर्तास ही मोठी बातमी की सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अखेर विजय दास याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। ठाण्यामधून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांची 20 पथकं या आरोपीचा शोध घेत होती आणि अखेर त्याला ठाण्यामधून बेड्या ठोकण्यात आल्या। सैफ अली खानवर हल्ला झालेला होता। सैफ अली खानच्या घरात शिरून या आरोपीनं हल्ला केलेला होता। चोरीच्या उद्देशाने हा आरोपी इथं आल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र करीना कपूरनं जो जबाब दिलेला होता त्यानुसार त्यानं घरातील कोणत्याही वस्तूला हात न लावता केवळ खंडणीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 20 पथकं ही तैनात करण्यात आलेली होती। अनेकांची चौकशी करण्यात आली, अनेकांचे तपास नोंदवण्यात आले, जबाब नोंदवण्यात आले आणि त्यानंतर अखेर या आरोपीला ठाण्यामधून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। विजय दास असे आरोपीचं नाव आहे। त्याला ठाण्यामधून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। त्याने आपल्या गुन्ह्याची देखील कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। तर सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी सगळी चक्र फिरवत आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केलेली होती आणि अखेर पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। ठाण्यामधून या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। हा आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम करत होता आणि त्याचं नाव विजय दास आहे असं देखील कळतंय आणि त्यानं आपल्या गुन्ह्याची देखील कबुली दिलेली आहे। सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला, जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीररित्या जखमी झालेला आहे। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत आणि यानंतर सैफ अली खानच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर या संपूर्ण प्रकरणाचा चौकशीला सुरुवात झाली। पोलिसांनी सगळी चक्र फिरवत अनेक जणांची चौकशी केली, तपास केला, जबाब नोंदवण्यात आले। काही संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्यांची देखील चौकशी करण्यात आली आणि आता अखेर या आरोपीला पकडण्यात आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत। मनश्री, या आरोपीला ताब्यात घेण्यात अटक करण्यात आलेली आहे। आता पोलिसांचा तपास पुढील कसा असेल? ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याचं नाव समजलेलं आहे विजय दास असं या आरोपीचं नाव आहे। मात्र तो अनेक वेगवेगळी नावं वापरत होता असं सुद्धा समजलेलं आहे। यासोबतच इतर ज्या आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यांची देखील चौकशी सुरू आहे। तर या प्रकरणाची गुरुता गंभीरता अर्थातच पहिल्यापासूनच खूप वाढलेली आहे। त्याच्यामुळे अर्थातच मुख्य आरोपीला अटक झाली असल्या कारणाने आता नेमक्या कोणत्या उद्देशाने हा हल्ला झाला होता, तर रात्री नेमकं काय घडलेलं होतं, या आरोपीने आणखीही काही मोठ्या घराण्यांची रेकी केली होती का, यासंबंधी सर्व तपास सुरू आहे आणि या प्रश्नांची उत्तरं लवकरच समोर येतील। मनश्री, ठाण्यातील नेमक्या कोणत्या भागामधून त्याला अटक करण्यात आली होती, काही अधिकची अपडेट्स आलेत का? याबाबतची कोणती माहिती अद्याप प्राप्त झालेली नाहीये। मात्र पोलिसांनी ठाण्यातून या व्यक्तीला अटक केली आहे एवढं मात्र समजतंय। त्यामुळे इतके दिवस झाले हा व्यक्ती मुंबई आणि आजूबाजूच्याच परिसरात फिरत होता हे देखील आता समोर आलेलं आहे। कारण हल्ला केल्यानंतर हा व्यक्ती बांद्रा स्टेशनहून दादर रेल्वे स्टेशनचा संपूर्ण फुल मार्केट आणि इतर कबूतरखान्याजवळचा परिसर या ठिकाणी हा व्यक्ती लोकेट झालेला होता। सीसीटीव्हीच्या माध्यमातून सीसीटीव्ही मध्ये अनेक ठिकाणी त्याची छबी टिपली गेली होती आणि त्यानंतर अखेरीस ठाण्यातून या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे इतके दिवस जेव्हा सैफ अली खानवरील हल्ला आणि इतर बाबींची चर्चा ही माध्यमांमध्ये आणि अर्थातच पोलीस प्रशासनावरती सुद्धा मोठं दडपण होतं या व्यक्तीला पकडण्यासंबंधी, ही चर्चा सुरू असताना हा व्यक्ती मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूलाच फिरत असल्याचं समोर आलंय।
मनश्री, हा व्यक्ती ठाण्यामधील किंवा एका रेस्टॉरंटमध्ये वेटर असल्याचं कळत होतं. हा एका सर्वसामान्याचा आरोपी आणि हा सैफ अली खानच्या घरामध्ये शिरतो, त्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. नक्कीच. इतर बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या घराची अशी कुठली रेकी झालेली होती का, ती कोणत्या उद्देशानं झाली आहे, या प्रश्नांची उत्तरं मिळणं खरं तर खूप गरजेचं आहे. याचं कारणच हे आहे की अशा प्रकारे सैफ अली खानच्या घरात घुसून थेट इतक्या बड्या अभिनेत्यावर चाकून हल्ला होणं ही निश्चितच महत्वाची गोष्ट आहे. इतकंच नाही तर करीना कपूरने दिलेल्या जबाबातून देखील हे समोर आलेलं आहे की सदर हल्लेखोर हा त्यांच्या मुलांच्या खोलीकडे वळत होता. त्यांच्या मुलांच्या खोलीच्या बाहेर त्यांना जेव्हा गोंधळ ऐकू आला तेव्हा ते बाहेर पडलेले होते. त्याच्यामुळे इतर कुटुंबियांना सुद्धा काही धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता का, अशा पद्धतीचे देखील प्रश्न यासमोर आहेत. त्याच्यामुळे या दृष्टीने सुद्धा आता तपास होईल. सोबतच सैफ अली खानची प्रकृती तर आता धोक्याबाहेर आहे, मात्र या इमारतीमध्ये हा हल्लेखोर शिरला कसा, इतका उच्चभ्रू परिसर असताना सुद्धा आणि इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा हा व्यक्ती इतक्या सहजपणे इमारतीत घुसला आणि सोबतच पळून जाण्यात सुद्धा यशस्वी ठरला. त्याच्यामुळे एकंदरीतच या व्यक्तीला आजूबाजूच्याच लोकांनी कोणी मदत केली होती का, ती कोणत्या उद्देशाने केली होती, या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा गरजेचं आहे. नक्कीच मनश्री, तर या आरोपीचा आता तपास केला जाईल, त्याची चौकशी केली जाईल आणि चौकशीअंती नेमकं काय समोर येतं हे बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. आता त्याची चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीमधून काय समोर येत आहे, नेमक्या कोणत्या उद्देशानं त्यानं हा हल्ला केला हे लवकरच समोर येईल.